हॅलो नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. आज आपण जिमला नाही गेलोय कारण सकाळी पाऊस पडत होता म्हणून जिमला जायचं कॅन्सल झालं. परत झोपायला नको म्हणून लवकर उठलो, फ्रेश बीस झालो, टेबल विबल आवरला आणि आपण आपली मील बनवायला घेतली. तर बघितलं तर ओट सुद्धा संपले होते आणि ते म्हणतो ना आपण दुष्काळात 13वा महिना, तसंच बाहेर पीनट बटर सुद्धा संपलं होतं. तर आज आपण बघू ते ऑर्डर करू आणि ते मागवून घेऊ. खूप लोकांचा प्रश्न होता आणि डीएम होते की ब्रो आपण ज्यूस कधी पिला पाहिजे. तर इव्हनिंगमध्ये जर वर्कआउट करत असाल तर अर्धा तास आधी घ्या आणि जर मॉर्निंगला करत असाल तर जिम नंतर घ्या. जर तुम्ही मॉर्निंगला वर्कआउट करत असाल तुम्ही एक कॉफी ट्राय करू शकता, ते सुद्धा वर्क्स गुड. ज्यूस वगैरे पिला आणि तिथनं आपल्याला एक एमर्जन्सी आली ब्रो आणि तिथनं आपण गेलो हॉस्पिटलला. तिथनं डायरेक्ट आयसीयू मध्येच एंट्री मारली. आपले पेशंट तेवढं सिरियसच होतं ना आणि तिथं सुद्धा आपण फ्लेक्स करायचं सोडलं नाही आणि 2-3 पेशंट लोक सुद्धा मोटिवेट केले. आणि मी कुठेतरी ऐकलं होतं की ईट ॲपल डे कीप डॉक्टर हवे. तर भाई सगळे डॉक्टर लोक माझ्यापासून लांब राहावं, कारण जर 4-5 दिवसामध्ये जर 40-50 हजार रुपये बिल होऊ शकतं ना, तर भाई हा सगळा ट्रेंडिंग बिझनेस आहे. आणि हा भाई मी बिझनेसच म्हणेल, कारण मी बिझनेस माइंडेड, मी प्रत्येक गोष्ट बिझनेसनीच घेतो. आणि मला प्रॉब्लेम त्यांच्यापासून नाहीच आहे, मला प्रॉब्लेम माझ्या लोकांपासून आहे. कारण आईच्या गावात 40-50 हजार रुपये कमवायला लोकांना किती घासावं लागते ना, ते आपल्याला माहिती आहे. म्हणून म्हणतो भाई हेल्थ कॉन्शियस व्हा, तुमच्या कष्टाचा पैसा हॉस्पिटल्सला घालू नका. मी म्हणतोय काय दुखतंय तुमचं नाही का, थोडं हेल्दी खायला, 24 तासामधून फक्त 45 मिनिटं तर वर्कआउट करायचं आहे, हे सुद्धा तुम्हाला करणं व्हायना, तर भाई तुम्ही हॅट्स ऑफ आहे तुम्हाला आणि तुम्ही भरा बिल हॉस्पिटलचे. मी काय ब्रो तुमचा भाऊ आहे म्हणून फक्त तुम्हाला सांगतोय, ऐकायचं का नाही हे तुमच्यावर आहे. तर आजसाठी एवढंच, भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. स्टे ट्यून गाईज.